नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेप मास्टर या युट्यूब चॅनल मध्ये मी अक्षता आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण व्हिडिओमध्ये कांदा पिकाचे दर का पडलेत या विषयावरती चर्चा करणार आहोत। या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आज डॉक्टर सतीश भोंडे सर आलेले आहेत। भोंडे सर हे कांदा विशेष तज्ञ असून त्यांना 45 वर्षांचा अनुभव आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, सध्या कांदा पिकाचे दर कमी होण्याचे काय कारण आहेत? कांदा पीक नाशवंत आहे आणि आपल्याला माहित आहे की बाजारामधले भाव हे मागणी आणि पुरवठा याच्या संतुलनावरती अवलंबून असतात। तर सध्या परिस्थितीमध्ये कांद्याची आवक महाराष्ट्रासोबतच इतर काही राज्यांमध्ये म्हणजे गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, ह्या राज्यांमध्ये सुद्धा कांद्याची आवक चांगली असल्यामुळे पुरवठा हा वाढलेला आहे मागणीच्या तुलनेमध्ये आणि त्याचा परिणाम बाजारभावावरती झाला आणि म्हणून सध्या बाजारभाव पडलेले आहेत असं आपण अनुभवतो आहे। देशाची दर महिन्याला कांद्याची जी मागणी आहे किंवा पुरवठा आवश्यक आहे तो जवळपास 20 लाख मेट्रिक टन एवढा आहे आणि हाताळणीमधील नुकसान, इतर काही बाबींमुळे होणारं नुकसान किंवा इतर काही ठिकाणची मागणी हे जर सगळं आपण एक गृहीत धरलं तर दर महिन्याला 25 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन झाला तर आपल्या बाजारपेठेमध्ये सफिशियंट कांदा येतो। पण हे उत्पादन जर जास्त आलं तर त्याचा बाजारभावावरती विपरीत परिणाम होतोय, ते सध्या आपण अनुभवतो आहे। माझा दुसरा प्रश्न असा की जवळपास लाल कांदा हा फेब्रुवारी महिन्यापर्यंत संपतो, पण मार्च महिना लागलेला असून सुद्धा अजूनही लाल कांदा हा मार्केटमध्ये येतोय, याचं काय कारण? बरोबर आहे तुमचं म्हणणं की सर्वसाधारण ज्या हंगामांची विभागणी केलेली जाते त्याच्यामध्ये रांगडा कांदा हा फेब्रुवारी पर्यंत संपायला पाहिजे आणि उशिरा जे शेतकरी लागवड करतात त्यांनी उन्हाळी कांद्याचं बियाणं ह्या रांगडा पिकासाठी जर वापरलं असेल तर मार्च महिन्यात सुद्धा रांगडा कांदा पण उन्हाळी व्हरायटीचा येतो। पण यावर्षी लाल कांदा अजून येतो, याचाच अर्थ असा आहे की अनेक शेतकऱ्यांनी खरीप कांद्याचं किंवा लाल कांद्याचं बियाणं वापरलेलं आहे उशिरा लागवडीसाठी सुद्धा आणि त्याचा हा परिणाम आहे। दुसरं याचा असा परिणाम बाजारभावावरती होतो कारण लाल कांद्याची टिकवण क्षमता त्यांना मुळीच नसते आणि जसं टेम्परेचर वाढतं तसं ह्या कांद्याची गुणवत्ता किंवा त्याचा जो एक रंग आहे तो खराब होत जातो आणि म्हणून शेतकऱ्यांना हा कांदा ठेवता सुद्धा येत नाही। या कारणामुळे ज्या शेतकऱ्यांनी असा लाल कांदा लावलेला आहे ते सगळे शेतकरी आता बाजारामध्ये त्यांचा कांदा आणतायत आणि म्हणून लाल कांदा आज देखील आपल्याला बाजारामध्ये दिसतो आणि माझ्या माहितीनुसार अजून 15 दिवस हा कांदा बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे कारण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची काढणी सुरू आहे आणि ते कांदा बाजारामध्ये आणतील। म्हणजे 15-20 मार्च पर्यंत लाल कांदा अजून आपल्याला बाजारामध्ये दिसेल आणि त्याच कारणामुळे बाजारभाव फारसे वाढण्याची शक्यता या दिवसांमध्ये तरी दिसत नाही। सर, माझा पुढचा प्रश्न असा की सध्या पहिले ढगाळ वातावरण व पाऊस येण्याची शक्यता, ठिकठिकाणी झालेला पाऊस याचा कांदा पिकावरती काय परिणाम होईल किंवा पुढे काय दिसून येईल परिणाम? निश्चितपणे अवकाळी पाऊस किंवा गरज नसला तेव्हा पाऊस झाला, वातावरणातली आर्द्रता वाढली किंवा हवामानामध्ये होणारे अचानक बदल जे सध्या आपण अनुभवत आहे याचा अनेक पिकांवरती परिणाम होतो। त्यातच कांदा हे पीक हवामानातील बदलांना अतिसंवेदनशील असल्याने त्वरित त्याच्यावरती त्याचे परिणाम दिसून येतात। आता ह्या पावसाचा किंवा भविष्यामध्ये अजून जो पाऊस अपेक्षित आहे काही दिवसानंतर त्याचा परिणाम निश्चितपणे आपल्या कांद्यांच्या गुणवत्तेवरती होणार आहे। त्या कांद्यामध्ये रोगराईचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। जे कांदे काढणीच्या अवस्थेमध्ये आहेत त्या ठिकाणी काढल्यानंतर त्यांची सड होण्याची शक्यता वाढते। त्याचप्रमाणे जो कांदा आपल्याला साठवण करायचा आहे त्या साठवणूक क्षमता सुद्धा ह्या अवकाळी पावसामुळे किंवा इतर जे नैसर्गिक बदल आहेत त्याच्यामुळे प्रभावित होते। तर सध्या ह्या पावसाचा परिणाम कांदा पिकाच्या गुणवत्तेवरती जास्त होणार आहे उत्पादकतेपेक्षा। उत्पादन खर्च आधारित किमान बाजार मूल्य शेतकरी बांधवांना का मिळत नाही?
आता मुळात उत्पादन खर्च आधारित बाजार मूल्य हे वेगवेगळ्या पिकांचं काढलं जातं. कांद्यामध्ये सरकारने अजून तसं बाजार मूल्य निर्धारित केलेलं नाही. त्याला कारण असं आहे की कांदा हे नाशवंत पीक आहे. याच्यामध्ये ग्रेड्स वेगवेगळ्या येतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या बाजारपेठेंच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं उत्पादन खर्च येतो. त्यामुळं अजून बाजार मूल्य, किमान बाजार मूल्य निश्चित झाल्यामुळे त्याच्यावरती कुठलंही सरकारी नियंत्रण आज नाही. पण मग आपण इथेच थांबून चालायचं का? नाही. तर आपण किमान उत्पादन खर्च किती आहे, आता हा उत्पादन खर्च ह्या कांदा उत्पादन घेण्यासाठी लागणारे विविध घटक म्हणजे बियाणे असेल, मजुरी असेल, त्यांचं खतं आहेत, औषधं आहेत, पाणी आहे, हा सगळा खर्च एकत्रित केला आणि कांदा पिकामध्ये मजुरांची जी संख्या लागणार आहे ते अनेक इतर पिकांच्या मानाने जास्त असल्यामुळे कांदा पिकाचा उत्पादन खर्च हा दरवर्षी वाढून राहिलेला आहे. पण किमान बाजार मूल्य नसल्यामुळे शेतकऱ्यांचा जो नफा असतो, रिटर्न्स असतात, ते कमी कमी होऊन राहिलेले आहेत. मग याच्यामध्ये आपण काय करू शकता असा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादन खर्चाची एक चांगली आकडेवारी सादर करायची सरकारला आणि यासोबतच ग्रेडिंग केलेला, चांगला प्रतवारी केलेलाच कांदा बाजारामध्ये आणायचा, म्हणजे तिथे कुठला वांदा होणार नाही. आज अनेक वांदे होतात की शेतकरी चांगल्या पद्धतीने तो ग्रेडिंग करून आणत नाही. तर ह्या सगळ्या अवलंबल्या तर आपण सरकारला किमान एक आग्रह धरू शकतो शेतकरी या नात्याने की या कांद्यामध्ये जे ऑप्शन्स होतात किंवा लिलाव होतात त्या लिलावाचा एक बेस प्राइस हा उत्पादन खर्चावर आधारित ठेवला पाहिजे आणि बोली जे बोलल्या जाते किंवा जो लिलाव होतो त्या लिलावाची बोली ह्या बेस लाईनच्या वरच असावी. अशा प्रकारचं एखादं नियोजन सरकारला करता येणं शक्य आहे. त्यासाठी ह्या दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. शेतकऱ्यांनी योग्य उत्पादन खर्चाची आकडेवारी सादर करावी आणि प्रतवारी करूनच कांदा बाजारपेठेमध्ये आणावा. उत्पादन वाढले कांदा पिकाचं, पण निर्यात त्या मानाने अजून वाढत नाही, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. निर्यात ही उत्पादनाच्या साधारण 15% असावी असं अपेक्षित आहे. पण सध्याची आकडेवारी जर पाहिली तर ही खूप कमी आहे. याला वेगवेगळी कारणं आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे सरकारची अशी ठोस नीती नाही आहे निर्यातीसाठी. म्हणजे धरसोड वृत्ती असल्यामुळं अनेक देश जे आपले पारंपरिक आयात करणारे देश होते त्यांनी या वृत्तीमुळे किंवा ह्या प्रश्नामुळे आपल्या स्वतःच्या देशामध्ये कांद्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आपल्याकडून जाणारा कांदा हा तिथे कमी झाला. दुसरं, आपल्या कांद्याची गुणवत्ता ही जे प्रगत देश आहेत, जसं द्राक्षामध्ये आपण भरपूर क्रांती केली आणि युरोपला आपण मोठ्या प्रमाणात द्राक्ष पाठवतो, तशा प्रकारची क्रांती ही कांद्याच्या बाबतीत झालेली नाही आहे. अजूनही आपण त्या बाबतीमध्ये बरेचसे मागे आहोत इतर देशांच्या मानाने. त्याचा परिणाम आपल्याला नवीन देश मिळण्यामध्ये होतो. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की अनेक देशांची जी आयात करणारे देश आहेत त्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. म्हणजे श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल. तर ह्या बऱ्याच देशांचे आता नुकतेच झालेले परत भूकंप टर्कीमध्ये किंवा इतर देशांमुळे, तर ही अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक निर्यातकांना आपलं पेमेंट योग्य प्रकारे मिळेल की नाही, म्हणजे तिथे महागाई आहे, तिथे कांदा जास्त बाजारभावात विकला जातो, पण तरी इथला माणूस तिथे पाठवायला धजत नाही, कारण त्याला रिटर्न्स मिळण्याची 100% खात्री नाही. आणि काही निर्यातकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की पूर्वी जी कॅनलायझेशनची जी स्कीम होती सरकारची, त्या कॅनलायझेशनच्या स्कीममुळे पेमेंट मिळण्याची एक हमी सरकारच्या माध्यमातून मिळत होती, ती आता राहिलेली नाही. कारण आता आपण निर्यात ही खुली केलेली आहे, कुठलीच बंधन याच्यावर ठेवलेली नाहीत. त्याच्यामुळं व्यापाऱ्यांना जिथे आपला फायदा दिसेल किंवा व्यापाऱ्यांना जिथे आपलं पेमेंट चांगलं मिळेल याची खात्री असेल तिथेच तो निर्यात करतो आणि त्याचा परिणाम ह्या निर्यातीवरती झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे उत्पादन भरपूर आहे, दुसऱ्या देशामध्ये भाव वाढलेले आहेत, तरी निर्यात होत नाही. त्याचं कारण याच्यामध्ये दडलेलं आहे. आता याच्यामध्ये म्हणून माझा नेहमी आग्रह असतो की लॉंग टर्म पॉलिसीज, निर्यातीच्या ज्या
पॉलिसीज असतात त्या ह्या दीर्घकालीन असल्या पाहिजेत. शॉर्ट टर्म पॉलिसीमध्ये असे धोके जे आपल्याला दिसलेले आहेत ते संभवतात आणि म्हणून आपल्या प्रतिनिधींनी लोकसभेमध्ये असेल राज्यसभेमध्ये असेल हा आग्रह करायचा की कांदा निर्यातीसाठी ठोस आणि दीर्घकालीन नीती तयार करा आणि त्यासाठी वेगवेगळ्या जे स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे या क्षेत्रामधले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, निर्यातकांचे प्रतिनिधी, शास्त्रज्ञ आणि इतर जे त्या पूर्ण बाजार व्यवस्थेमध्ये जे लोक आहेत इन्व्हॉल्व झाले त्यांच्या सगळ्यांच्या मताने एक ठोस पॉलिसी निर्माण करावी असं मला वाटतं. आणि ज्या दिवशी ही पॉलिसी अशी तयार होईल त्याच दिवशी आपली निर्यात वाढेल. वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला आपला कांदा जास्त पॉप्युलर करता येईल, त्याची जाहिरात करता येईल, नवीन डेस्टिनेशन्स आपल्याला तयार करता येतील. त्यानंतर त्या देशांना कुठल्या प्रतीचा कशा पद्धतीने तयार केलेला कांदा पाहिजे याची माहिती करून आपण शेतकऱ्यांना त्या बाबतीत प्रशिक्षण देऊ. ॲग्री एक्सपोर्ट झोन्समध्ये आपले महाराष्ट्रातले बरेचसे जिल्हे अंतर्भाव केलेले आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रशिक्षण, त्यासाठी लागणारं बियाणं आणि त्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा म्हणजे फार लेवलला ग्रेडिंग पॅकिंग जसं द्राक्षाचं आपलं होतं निर्यातीसाठी आपण इकडे तिकडे तो द्राक्ष पाठवत नाही, त्याच ठिकाणी आपण एक्सपोर्टचं पॅकिंग करून डायरेक्ट कंटेनर लोड करतो. त्याच पद्धतीची सिस्टीम किंवा त्याच पद्धतीची साखळी आपल्याला कांद्यासाठी निर्माण करावी लागेल तरच आपण कांद्याची निर्यात वाढवू शकतो. सध्या 17-18 लाख टनापर्यंत आपण आहोत पण मागच्या काही वर्षांमध्ये आपण यापेक्षा जास्त पल्ला सुद्धा गाठलेला होता आणि म्हणून आपल्याला निर्यातीमध्ये जर वाढ करायची असेल तर ठोस निर्यात नीती आणि शेतकऱ्यांचं योग्य प्रशिक्षण आणि कशा पद्धतीचा कांदा आपल्याला निर्यातीसाठी लागणार आहे त्या कांद्याचं उत्पादन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. सर, व्यापारी संगनमत करून बाजारभाव कमी करतात असे शेतकऱ्यांना वाटते, हे खरे आहे का? मी पहिल्यांदाच सांगितलं की मागणी आणि पुरवठा ह्या दोघांवरती बाजारभाव ठरत असतात. आता जो इथे घेणारा व्यापारी आहे तो ज्या ठिकाणी हा कांदा तो विकणार आहे त्या ठिकाणी त्याला मिळणारा बाजारभाव आणि त्यावर लागणारा खर्च आणि आपला नफा ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून जास्तीत जास्त दर तो आपल्याला देऊ शकतो. पण अनेकदा त्याला जर कुठे असं बंधन नसेल किंवा आडकाठी त्याला कोणी करणारं नसेल म्हणजे एखादा त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याच्या स्पर्धेमध्ये उतरला नसेल मार्केटमध्ये तर संगनमत करून व्यापारी ठरवू शकतात, हे नाकारता येणार नाही. पण मग यासाठी आपण काय करायला पाहिजे तर काही प्रमाणात का होईना जसं अनेक वर्षांपूर्वी होत होतं की नाफेड असेल, NCDC असेल किंवा राज्य सरकार असेल काही प्रमाणामध्ये कांदा मार्केटमध्ये खरेदी करून त्याची विक्री करायची, स्वतः एक्सपोर्ट करायचे, स्वतः वेगवेगळ्या राज्यांना कांदा पाठवायचे, मार्केटिंग करायचे. तर ही परिस्थिती आपल्याला परत आणावी लागेल. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची मोनोपली किंवा त्यांचा एकाधिकार असतो तिथे अशा शक्यता भाव पाडण्याच्या नाकारता येत नाही. त्याला आपण खात्री जरी देत नसलो तरी शक्यता आहे आणि अनेक वेळा व्यापारी ही टॅक्ट वापरू शकतो कारण शेतकऱ्यापुढे आज दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आग्रहाने आपलं एक मागणं असतं की शेतकऱ्यांच्या स्पर्धेत सरकारी यंत्रणा किंवा एखादी सहकारी यंत्रणा अजून दुसरी कुठली असेल त्यांनी सातत्याने बाजारपेठेमध्ये आपली खरेदी चालू ठेवावी म्हणजे शेतकऱ्यांची एकाधिकारशाही किंवा मक्तेदारी त्याला शेतकरी आपण म्हणू शकतात ती संपुष्टात येईल. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करायला हव्या असे तुम्हाला वाटते? सरकारला बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. एक तर पर्याय असा असतो म्हणजे अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की सरकारने कांदा खरेदी करावा पण सरकारला कांदा खरेदी करणं मोठ्या प्रमाणात शक्य होत नाही कारण शेवटी मार्केटिंग कुठे करणार हा प्रश्न असतो. मग दुसऱ्या सरकारने काय करावं तर किमान बाजारभाव जरी आज किंवा बाजार मूल्य जरी आज निश्चित झालेलं नसलं तरी उत्पादन खर्चाची आकडेवारी विद्यापीठांकडून किंवा इतर ज्या संशोधन संस्था आहेत किंवा शेतकऱ्यांचे काही ज्यांनी हिशोब ठेवलेले आहेत त्यांच्याकडून
योग्य आकडेवारी घेऊन एक किमान उत्पादन खर्चाची एक मांडणी करावी आणि जर शेतकऱ्यांना या किमान खर्चापेक्षा त्या किमान खर्चामध्ये बाजारात विक्री करण्याचा खर्च सुद्धा समाविष्ट केला गेला पाहिजे, कारण ट्रान्सपोर्टेशन वगैरे वाढलेलं आहे, म्हणजे ऑन फार्म प्राइस आणि मार्केट पर्यंत आलेली प्राइस, तर याचा विचार करून जो त्याला कमी आलेला आहे खर्च, म्हणजे तिथे शेतकऱ्याचं नुकसान होणार असं स्पष्ट दिसतं, त्या ठिकाणी एक भावांतर योजना आहे, म्हणजे रेट मधला डिफरन्स हा त्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून त्याला नुकसान होण्यापासून वाचवावं, हा एक पर्याय. दुसरा पर्याय हा जो उत्पादन खर्च आहे त्यावर आधारित कांद्याचं किमान मूल्य हे निश्चित करावं आणि बाजार समितीचा जो रेट कार्ड असतो, रेट बोर्ड असतो, त्या ठिकाणी किमान बाजारभावामध्ये तो आकडा तिथे टाकलेला पाहिजे. लिलाव हे त्याच्या वर होतील, म्हणजे मग शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नुकसान होण्याची शक्यता राहणार नाही, जी आज आहे. म्हणजे अनेकदा वजापट्टी किंवा खिशातून पैसे मालही गेला आणि पैसेही मागतो व्यापारी, असं जर व्हायचं नसेल तर ह्या दोन गोष्टी सरकारला करता येतील. तिसरं मी सांगितलं त्याप्रमाणे की सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे, प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि ह्या प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या कांद्याचे जे जात आहे किंवा वाण आहेत त्यांचा विकास झालेला आहे, पण त्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं प्रवृत्त करता येईल तो वाण घेण्याला, यासाठी सुद्धा करता येतं. तिसरं म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असतं, म्हणजे करार पद्धतीने शेती. आज अनेक निर्यातक आणि प्रक्रिया उद्योजक हे अशा प्रकारची करार शेती शेतकऱ्यासोबत करण्यास तयार आहेत, पण त्यासाठी एक ठराविक नीती किंवा गाईडलाईन्स योग्य नसल्यामुळे ते अजून त्यामध्ये समाधानी नाहीत. तर अशा प्रकारचे करार शेतीसाठीचे काही जर आपण सरकारने एक प्रकारे गाईडलाईन्स तयार केल्या, मार्गदर्शक सूचना तयार केल्या आणि त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं नुकसान ह्या कांदा पिकामध्ये किंवा इतर सगळ्या पिकांमध्ये आपण वाचवू शकतो. भविष्यात शेतकरी बांधवांनी कांदा पीक घेताना काय काळजी घ्यावी? कांदा पीक नाशवंत पीक आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळे वाण आहेत, हवामानाला संवेदनशील आहे, क्षेत्र वाढलं, उत्पादन वाढलं की बाजारभाव कमी होतात, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजलेल्या आहेत. मग याच्या आधारे शेतकरी काय करू शकतो जेणेकरून भविष्यामध्ये आज येणाऱ्या समस्या त्याला येणार नाही, याचा विचार केला तर मी आमच्या शेतकरी बांधवांना हे सांगेन की आपल्याकडचे रिसोर्सेस किंवा जे साधन आहेत त्याचा विचार करून आपण कांद्याखाली किती क्षेत्र आणायचं, या साधनांमध्ये मी जास्तीत जास्त उल्लेख माझा जो आहे तो पाणी आणि मजूर ह्या दोघांचा आहे. अनेकदा पाणी न मिळाल्यामुळे किंवा शेवटचे 2 पाणी कमी पडल्यामुळे कांद्याचं उत्पादन कमी झालं किंवा वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे खुरपणी लांबली, लागवड लांबली, काढणी लांबली आणि त्याच्यामुळं गुणवत्तेवरती परिणाम होतो. हे अनेक प्रश्न जे आपल्याला येत आहेत आणि नंतर मग त्याच्यावरती आरडाओरडा आपण करतो, त्यापेक्षा आपण योग्य नियोजन आपल्याकडे कांदा घेण्याचं करावं. जर तुमच्याकडे साधनं नियंत्रित असतील, मजुरांची उपलब्धता नसेल तर आपण क्षेत्र न वाढवता तेवढ्या क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल, म्हणजे उत्पादकता कशी वाढवता येईल क्षेत्र न वाढवता, याकडे गांभीर्याने विचार करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. तिसरं, आपण जो वाण निवडतो तो आपण पेरणीची किंवा लागवडीची वेळ आणि काढणीची वेळ ही केव्हा येणार आहे याचं गणित करायचं आणि त्याप्रमाणेच लागवडीचं नियोजन करायचं. म्हणजे आजची परिस्थिती आपण पाहतो की फेब्रुवारी नंतर सुद्धा आपल्याला लाल कांदा दिसतो आणि त्यामुळे बाजारात कोणी त्याला घ्यायला तयार होत नाही. तर अशी परिस्थिती ही आपण आपल्या हाताने आणू नये म्हणून वाणांची निवड करायची. त्यानंतर मार्केटिंगमध्ये कुठे कुठे स्कोप आहे, म्हणजे आता गुजरातमध्ये प्रक्रिया उद्योगाला जास्त मागणी आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केल्या जाते. तर मग त्या लोकांशी आपण कुठेतरी इंटरॅक्शन करून त्यांना लागणारा कांदा जर आपण तयार करू शकलो तर ते खरेदी हमी भावाने करतील का,
याची सुद्धा एक चर्चा व्हायला पाहिजे आणि मग त्यांना लागणारा पांढऱ्या जातीचा कांदा आपल्याला तयार करायचा आहे हे गृहीत धरून त्या बियाण्याची आपण लागवड केली पाहिजे. अशा काही पद्धतींचं आपण नियोजन स्वतः करायचं. कारण कुठलंही सरकार हे तुमच्याकडे जास्त कांदा झाला म्हणजे मग खरेदी करा किंवा आमच्याकडे कांदा जास्त झाला म्हणून निर्यात होईल असं आपल्याला वाटतं, पण ते प्रत्यक्षात होत नसतं. म्हणून आपण योग्य नियोजन करणे, शेतकरी स्तरावरती नियोजन करणे हे गरजेचं आहे. त्यानंतर काही राज्य सरकारचं नियोजन सुद्धा असतं. म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मी जसं सांगितलं, एकतर पीक विमा योजना आहे, त्या योजनेमध्ये बाजारभावाच्या आधारित काही त्याला सहकार्य करता येईल का याचा विचार होऊ शकतो. त्यानंतर भावांतर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देऊ शकतात, पण ही तात्पुरती योजना असते. नेहमी भावांतर हे दरवर्षी होऊ शकत नाही, पण अशा आपत्ती परिस्थितीमध्ये सरकार हे करू शकतं. पण लॉंग टर्म पॉलिसीमध्ये केंद्र सरकारने निश्चितपणे दीर्घकालीन निर्यातीचं धोरण आखलं तर कांदा उत्पादकांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करताना क्षेत्र फार न वाढवता कमी क्षेत्रातून उत्पादकता कशी वाढवता येईल ह्याकडे जास्त लक्ष द्यावं. त्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शिवाय नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदल याच्या पुढे येणारच आहेत आणि त्याला फक्त रासायनिक शेतीवरती आपल्याला भागवून चालणार नाही. म्हणून जैविक आणि सेंद्रिय जे खतं आहेत किंवा जैविक जे प्रॉडक्ट्स आहेत आता उपलब्ध आहेत बऱ्यापैकी, त्यांचा वापर आपल्या शेतीमध्ये वाढवून अशा ह्या अजैविक तणांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी पिकामध्ये त्यांचा अवलंब करावा आणि जास्तीत जास्त नैसर्गिक म्हणजे जैविक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रयत्न करावे. तर आपल्याला कांद्याचं उत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्ता, साठवण क्षमता हे सगळं आपल्याला योग्य प्रकारे सांभाळता येईल. तर अशा पद्धतीचं नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्राचा आधार घ्यावा. म्हणजे मी नेहमी सांगतो की शेती सक्सेसफुल तेव्हाच होते जेव्हा ज्ञान, अनुभव आणि विज्ञान ह्या तिघांची योग्य सांगड घातली जाते. आपल्या शेतकऱ्याकडे ज्ञान आहे पिकाविषयीचं, त्याचा अनुभव आहे तो पीक घेण्याविषयीचा, पण विज्ञानाची पाहिजे तशी जोड त्यांनी अजून न दिल्यामुळे आपल्याला अनेक प्रश्न येत असतात आणि त्यासाठी आपल्याला विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि वैज्ञानिक पद्धतीने कांदा उत्पादन केलं तर हे प्रश्न भविष्यामध्ये कमीत कमी येतील. येणारच नाही असं नाही आहे, पण त्याची तीव्रता कमी होईल आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार नाही एवढं मात्र आपण निश्चितपणे सांगू शकतो. शाश्वत शेती ही व्हायलाच पाहिजे आणि शाश्वत शेती ही झाली तरच शेतकऱ्याला उत्पादन खर्च मिळून काही नफा मिळण्याची हमी राहील. धन्यवाद सर. आपण आपला जो बहुमूल्य वेळ आहे तो आमच्या या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल मी ग्रेप मास्टर परिवारातर्फे व सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपलं मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रेप मास्टर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या या व्हिडिओला लाईक करा व तसेच तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील हा आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.